नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला याच रंगाचे कपडे घालायचे आहेत. 4 फेब्रुवारीला मंगळवारी रथसप्तमी आलेली आहे आणि या रंगाचे जर कपडे त्या दिवशी तुम्ही घातले तर त्या दिवसाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो. सूर्याचा जन्मदिवस म्हणून आपण रथसप्तमी साजरी करत असतो. तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. म्हणजे पिवळ्या रंगाच्या शेडमध्ये डार्क, फिकट थोडंफार इकडे-तिकडे चालू शकतं. पण ज्या रंगाकडे आपण बघितल्यावर म्हणतो की नाही हा पिवळा रंग आहे, तशा पिवळ्या रंगाचे तुम्हाला कपडे घालायचे आहे. मग थोडाफार नारंगी असेल तरी सुद्धा चालेल. म्हणजे सूर्यदेवाचा रंग कसा असतो, कधी नारंगी असतो, कधी फिकट नारंगी, कधी पिवळा. तर रंग तर सूर्यदेवाचा जो रंग असतो त्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे. सूर्य हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही मोठ्यात मोठ्या अडचणी, दुःख, संकट चाललेले असतील, त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल, तर न विसरता, न चुकता रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र घाला. त्यानंतर या दिवशी सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, तीळ टाकायचं आहे. एक फूल टाकायचं आहे. पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. यानंतर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला एक तरी सूर्यनमस्कार घालायचा आहे. काही लोक रोज घालतात. 1, 5, 11 असे तुम्हाला सूर्यनमस्कार घालायचे आहे. त्याचा आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होत असतो. या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचा टॉप व पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचं माझं शर्ट, टी-शर्ट काही घालू शकता. पण पिवळ्या शर्टमध्ये जर तुम्ही या दिवशी घातलं तर त्याचा खूप फायदा होईल. सौभाग्याचं प्रतीक असलेल्या कुंकवाला सुद्धा हळदीची जोड असते आणि हळद ही पिवळ्या रंगाची असते. नवरीला नवरदेवाला सुद्धा आपण हळद लावत असतो. हळदीचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग हा शुभ मानला जातो. म्हणजे बघा सूर्यकिरणांसारखा स्वच्छ आणि प्रभावी हा रंग पिवळा असतो. या रंगाच्या कोणत्याही शेड जर तुम्ही बघितल्या तर त्या अगदी लाईट आणि हा कलर सकारात्मकता प्रदान करणारा असतो. पिवळा रंग हा गुरुग्रहाचं प्रतीक मानला जातो. तर त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे आहे. पिवळा रंग अतिशय शुभदायी आहे आणि सूर्यदर्शनाने या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे. अंघोळ केल्यानंतर तुम्हाला मी जसं सांगितलं सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिवळा रंग नैराश्यावर मात करतो आणि नकारात्मक विचार दूर करत असतो. मन शांत ठेवतो. वास्तुशास्त्रामध्ये पण हॉलमध्ये किंवा बेडरूम मधल्या भिंतींना पिवळा रंग देण्याचं सजेस्ट केलं जातं. जेव्हा आपण काही घरामध्ये वास्तुशास्त्राच्या गोष्टी बघतो तर पिवळा रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो. तर म्हणून पिवळा रंग हा अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी कमीत कमी जसं आपल्याला माहिती आहे की काही पूजांमध्ये हा रंग चांगला मानला जातो. जसं देवीला लाल हिरव्या रंगाची आपण ओटीमध्ये साडी अर्पण करत असतो कारण तो देवीचा रंग मानला जातो. त्याचप्रमाणे पिवळा रंग हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे. नकारात्मक ऊर्जेला तो प्रतिबंध करत असतो आणि आपण कुठलीही पूजा अर्चा काही करतो त्यावेळेस आपल्या भोवती आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असणं जास्त महत्त्वाचं असतं. तरच मग आपण केलेल्या सेवेचं आणि आपण केलेल्या कार्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. नाहीतर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये असेल, खूप नकारात्मक विचार आपल्यामध्ये असतील आणि मग आपण एखादी 4 तासाची जरी पोथी वगैरे वाचली तरी त्याचा उपयोग होत नाही. कारण आपल्यामध्ये नकारात्मकताच खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे त्या गोष्टी वाचलेल्या त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून बघा तुम्ही पिवळा रंग जो आहे तो तुम्ही घाला या दिवशी. त्याचा आपल्याला चांगला परिणाम आपल्या शरीरावर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी करून घेता येईल. तर रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. छोट्या-छोट्या गोष्टी करा. या दिवशी आपल्याला काळा रंग वर्ज्य करायचा आहे. या दिवशी तुम्ही जसं मी सांगितलं पिवळा रंग घाला. मग पिवळा रंग नसेल तर मग तुम्ही इतर रंग घालू शकता. पण काळा रंग घालण्याची चूक करू नका. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत हे सांगितलं आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.